आपण सगळे पालक एका विचित्र परिस्थितीत आहोत नाही का? आपण पहिली पिढी आहोत जी आपल्या मुलांना या पूर्णपणे डिजिटल जगात वाढवत आहे. हे कधीकधी खूप गोंधळात टाकणारं आणि भीतीदायक वाटू शकतं, पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण या आव्हानाला एका संधीमध्ये कसं बदलायचं हेच पाहणार आहोत. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हाच तो मोठा प्रश्न आहे, बरोबर? ज्या जगात आपण मोठे झालो नाही त्यासाठी मुलांना तयार करायचं कसं? तर मग याचं उत्तर शोधूया. आपला उद्देश तंत्रज्ञानाला घाबरणं नाही, तर आपल्या मुलांना त्याचा सामना करण्यासाठी तयार करणं आहे. त्यांना फक्त सुरक्षित नाही तर हुशार आणि आत्मनिर्भर कसं बनवायचं हेच आपण आज जाणून घेणार आहोत. पण थांबा, उपायांवर थेट जायच्या आधी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपली मुलं आज ज्या जगात वावरत आहेत ते जग नेमकं आहे तरी कसं? हे आपल्या लहानपणापेक्षा खूप वेगळे आहे. इथले नियम नवीन आहेत आणि धोकेही तेही खूप वेगळे आहेत. पूर्वी कसं होतं, आपल्याला फक्त एकच नियम सांगितला जायचा, अनोळखी लोकांशी बोलू नका. पण आत्ताचे धोके खूपच वेगळे आणि खरं सांगायचं तर हुशार आहेत. आता आपण अशा धोक्यांबद्दल बोलत आहोत जे AI मुळे तयार होतात आणि अगदी खरे वाटतात. असे ॲप्स जे खास व्यसन लावण्यासाठीच बनवले जातात आणि असे लोक ज्यांना मुलांच्या मनाचा फायदा कसा घ्यायचा हे चांगलंच माहीत आहे. आता हा आकडा बघा, नीट बघा, 1325%. नाही, ही काही गंमत नाहीये. फक्त 2023 ते 2024 या एका वर्षात मुलांना लक्ष्य करणाऱ्या AI निर्मित हानिकारक गोष्टींच्या तक्रारींमध्ये तब्बल एवढी वाढ झालीय. हा आकडा नाही तर आपल्या सगळ्यांसाठी एक धोक्याचा इशारा आहे. बरं, मग हे धोके नेमके आहेत तरी काय? चला त्यांना सोप्या भाषेत समजून घेऊया. तज्ज्ञ सांगतात की हे 3 प्रकारचे असतात. पहिलं, हानिकारक मजकूर, म्हणजे असं काहीही जे बघून मुलांना त्रास होऊ शकतो. दुसरं, शिकार बनवणारी वर्तणूक, जिथे वाईट हेतूचे लोक मुलांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतात. आणि तिसरं, शोषण करणारी रचना, म्हणजे असे गेम्स आणि ॲप्स जे मुलांना अडकवून ठेवण्यासाठी आणि पैसे खर्च करायला लावण्यासाठीच बनवलेले असतात. तर मग प्रश्न येतो की आपण करायचंय काय? ह्या सगळ्यावर उपाय म्हणून एखादं मॅजिकल ॲप आहे का? तर उत्तर आहे नाही. सगळ्यात मोठं संरक्षण हे कोणतेही सॉफ्टवेअर नाही, तर एक असं कौशल्य आहे जे आपण आपल्या मुलांमध्ये तयार करू शकतो. चला बघूया कसं. यालाच तज्ज्ञ म्हणतात कॉग्निटिव्ह रेझिलियन्स. अवघड वाटते ना? सोप्या भाषेत सांगतो. ही आहे मुलाची स्वतःची आतली फिल्टर सिस्टम, जणू काही एक वैयक्तिक फायरवॉल. ही अशी शक्ती आहे जी मुलांना ऑनलाईन काही पाहिल्यावर क्षणभर थांबायला, प्रश्न विचारायला आणि काय खरं काय खोटं याचा स्वतःहून विचार करायला शिकवते. आता हे कौशल्य मुलांमध्ये आणायचं कसं? एक सोपी पद्धत आहे, सॉक्रेटिसची पद्धत. म्हणजे काय तर मुलांना थेट उत्तरं देण्याऐवजी त्यांनाच प्रश्न विचारायचे. समजा तुमच्या मुलाने तुम्हाला एखादा विचित्र व्हिडिओ दाखवला, तर हे खोटं आहे असं सांगण्याऐवजी त्याला विचारा, अरे तुला काय वाटतं इथे काय होतंय? हा व्हिडिओ कोणी बनवला असेल असं वाटतं? याने ते स्वतःहून विचार करायला शिकतात. आणि हो, मुलांना आपण 4 सोपे चेक्स शिकवू शकतो, जणू काय एक डिटेक्टिव्ह टूल किट. त्यांना स्वतःला विचारायला सांगा, ह्यातून कोणाला फायदा होतोय? हे खरं वाटतंय का? ही माहिती आली कुठून? आणि बाकीचे लोक कमेंट्समध्ये काय म्हणत आहेत? ही साधी वाटणारी साधनं खूप शक्तिशाली आहेत. ठीक आहे, तर मुलांना विचार करायला तर आपण शिकवू, पण ते प्रश्न विचारायला किंवा आपल्याशी बोलायला घाबरले तर? इथेच येतो सर्वात महत्वाचा भाग, विश्वास. हे कौशल्य तेव्हाच काम करतं जेव्हा मुलं आपल्याशी मोकळेपणाने बोलू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतंही तंत्रज्ञान, कोणतंही ॲप, कोणतीही सेटिंग तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या नात्याची जागा नाही घेऊ शकत. कधीच नाही. तुम्ही जितकं जास्त बोलाल तितकं मुलांना काही अडचण आल्यास तुमच्याकडे धावत यायला विश्वास वाटेल. हेच त्यांचं खरं सुरक्षा कवच आहे. इथे एक सुवर्ण नियम आहे जो चाइल्ड रेस्क्यू कोअलिशनने सांगितला आहे. आपल्याला घरात एक नो ब्लेम झोन, म्हणजे दोषमुक्त क्षेत्र तयार करायचं आहे. मुलांकडून चुका होणारच, पण त्यांना हे माहीत असायला हवं की चूक झाल्यावर त्यांना ओरडा नाही तर मदत मिळेल. तरच ते आपल्यापासून काहीही लपवणार नाहीत. आता तुम्हाला वाटेल की ही चर्चा सुरू कशी करायची? काहीतरी मोठं प्लॅन करावं लागेल का? अजिबात नाही. गाडी चालवताना किंवा जेवताना सहज विचारलेले प्रश्नही खूप महत्त्वाचे ठरतात. जसं की, अरे दाखव ना तुझा तो नवीन गेम कसा आहे, किंवा आजकाल ऑनलाईन काय वेगळं दिसलं का?
उद्देश फक्त संवादाचा दरवाजा उघडा ठेवणं आहे. 1 मिनिट, जर तुम्हाला आत्तापर्यंतची माहिती महत्वाची वाटत असेल तर पटकन सबस्क्राईब बटन दाबा, म्हणजे असेच पुढचे महत्वाचे व्हिडिओ तुमच्याकडनं सुटणार नाही. चला आता जरा टेक्नॉलॉजीबद्दल बोलूया, पण एक मिनिट. एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, ही साधनं मदतीसाठी आहेत, आपल्या संवादाचा पर्याय नाहीत. जसं सायकल शिकताना सुरुवातीला बाजूला छोटी चाकं असतात ना, तसंच काहीसं. ती आधार देतात, पण सायकल चालवायला शिकण्याची जागा घेऊ शकत नाही. तर हे पॅरेंटल कंट्रोल्स म्हणजे नेमकं काय? या अशा सेटिंग्ज आहेत ज्या जवळजवळ प्रत्येक फोन, टॅबलेट, गेमिंग कन्सोल आणि तुमच्या घरच्या वायफायमध्ये असतात. यांच्या मदतीने आपण कोणती साईट बघायची, किती वेळ स्क्रीन वापरायची आणि ॲप्समध्ये किती पैसे खर्च करायचे यावर नियंत्रण ठेवू शकतो. उदाहरणार्थ, समजा तुमचं मूल रोब्लॉक्स खेळते, तर तिथे तुम्ही एक पिन सेट करू शकता, जेणेकरून मुलं स्वतःहून सेटिंग्ज बदलू शकणार नाहीत. टिकटॉकमध्ये फॅमिली पेअरिंग नावाचा एक पर्याय आहे, जो तुमचं आणि तुमच्या मुलाचं अकाउंट जोडतो. तुम्ही जे ॲप्स वापरता त्यातल्या सेटिंग्जमध्ये थोडं शोधा, तुम्हाला असे अनेक पर्याय सापडतील. पण पुन्हा एकदा सांगतो, आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, ही साधनं म्हणजे गाडी चालवणारा ड्रायव्हर नाही, तर रस्त्याच्या कडेची रेलिंग आहेत. त्यांचा खरा उद्देश काय आहे माहितीये? संवादासाठी संधी निर्माण करणं. जेव्हा एखादी गोष्ट ब्लॉक होते तेव्हा मुलाशी यावर बोलायची एक संधी मिळते की ती का ब्लॉक झाली. ओके, तर आपण विचार करायला शिकलो, बोलायचं कसं ते पाहिलं आणि तंत्रज्ञानाची मदत पण बघितली. आता ह्या सगळ्यांना एकत्र बांधायची वेळ आलीये. चला एक कौटुंबिक योजना तयार करूया. आपण अनेकदा मुलांना तोंडी नियम सांगतो, पण काय होतं, ते विसरले जातात, बरोबर? म्हणूनच एक कौटुंबिक मीडिया करार तयार करणं खूप फायद्याचं ठरतं. हा काही कोर्टातला करार नाही, तर घरातल्या सगळ्यांनी मिळून ठरवलेल्या नियमांची एक साधी यादी आहे, ज्यावर पालक आणि मुलं दोघेही सहमत असतात. मग या करारामध्ये नक्की काय लिहायचं? काही महत्वाचे मुद्दे सांगतो, जसं की वैयक्तिक माहिती शेअर न करणे, ऑनलाईन इतरांशी आदराने वागणे आणि स्क्रीन टाईमचे नियम पाळणे. आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग तो फक्त मुलांसाठी नाही, आपल्यासाठी, पालकांसाठी सुद्धा आहे, पालकांची शपथ, की जर तुझ्याकडून चूक झाली तर आम्ही तुला ओरडणार नाही, तर तुझं ऐकून घेऊ आणि मदत करू. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट घरी घेऊन यायची असेल तर ती ही आहे, आपलं ध्येय मुलांवर 24 तास पाळत ठेवणं नाही, तर त्यांना सक्षम बनवणं आहे. आपल्याला अशी मुलं घडवायची आहेत जी आपण जवळ नसतानाही स्वतःहून योग्य निर्णय घेऊ शकतील. आणि आता जाता जाता मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जात आहे. विचार करा, अशी कोणती एक छोटीशी चर्चा, अगदी 1 मिनिटाची का होईना, तुम्ही आज तुमच्या मुलासोबत सुरू करू शकता, जी त्यांची डिजिटल लवचिकता वाढवण्याचं पहिलं पाऊल ठरेल. तर हे विश्लेषण तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर कृपया लाईक करा. तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ इतर पालकांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद.